वडे बघा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत, कमी तेलकट झालेले आहेत. आणि आता हा साबुदाणा आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे. ते एका भांड्यामध्ये घालून त्याला व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेऊया. आणि साबुदाणा स्वच्छ धुवून झाल्यावरती त्याला आपण भिजत घालायचं आहे. इथे मी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, अगदी साबुदाण्याच्या थोडंसं वरती इतकं पाणी घातलं आणि याला आता 3 ते 4 तास व्यवस्थित असं भिजवून घेऊया. जर तुम्हाला सकाळी वडे करायचे असतील तर संध्याकाळी भिजवला तरी चालेल. साबुदाणा भिजवताना त्याची इतकीच काळजी घ्यायची की तो जास्त त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे. जितका आपण सांगितलं व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्ही तो भिजवून घ्या. तर इथं आता एक शिजवून घेतलेला बटाटा किसला मी. तर एक बटाटा मी किसून घेतला. आता साबुदाणा सुद्धा आपला मस्त असा भिजलेला आहे बघा, एकदम मोकळा असा भिजलेला आहे. जराही पाणी राहिलेलं नाहीये किंवा तो रबरबीत सुद्धा झालेला नाहीये, मस्त असा भिजलेला आहे. आता एक किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये हा सर्व साबुदाणा मी घातला. चवीपुरतं मीठ घालूया. गॅसवरती आपण कढई सुद्धा ठेवलेली आहे तेलाची गरम करण्यासाठी. इथं अर्धा चमचा लाल तिखट घातलं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऍड करायचं आहे. एकदम इन्स्टंट आणि झटपट इथं आपण साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे ते पाहतोय. तर बघा, हे वडे अशा पद्धतीने जर केले तर कमी तेलकट होतात. आणि हो, इथं मी कुटाचं प्रमाण अगदी थोडंसं वापरलेलं आहे. शेंगदाणा कूट मी अगदी थोडंसं वापरलेला आहे, कारण शेंगदाण्याचा कूट जास्त घातल्यावर सुद्धा वडे तेलकट होऊ शकतात. शेंगदाणा कूट मी 2 ते 3 चमचेच इथे वापरलेला आहे. तर मस्त असं बटाट्याचं आणि साबुदाण्याचं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. बघा, एक छोटा गोळा काढून घेतला, थोडंसं हाताला तेल लावायचं, व्यवस्थित असे याचे वडे तयार करून घ्यायचे. बघा, साईजला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. बघा, मध्यम साईजचे मी वडे बनवलेले आहेत. गॅसवरती आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. लगेच वडे आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. बघा, वडे तळत असताना लक्षात ठेवायचं, गॅसची फ्लेम आपण फुल ठेवायची आहे, कारण आपण यामध्ये बटाटा घातला असल्यामुळे आपण जर गॅसची फ्लेम मिडियम केली तर आपले वडे खूप तेलकट होऊ शकतात. त्यामुळे फुल गॅसवरती मस्त असे खरपूस होईपर्यंत वडे आपण तळून घेणार आहे. तर बघा, जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे वडे मी इथं सोडून घेतलेले आहेत. मस्त असे फुल गॅसवरती मी वडे तळून घेणार आहे. आपल्या चॅनलवरती आपण भरपूर अशा उपवासाच्या रेसिपी अगोदर पोस्ट केलेल्या आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन नक्की चेक करा. आपली रेसिपी आहे, इडली रेसिपी आहे, झटपट इडली कशी बनवायची, एकदम मस्त रेसिपी आहेत उपवासाच्या, एकदम हटक्या आहे. टेस्ट सुद्धा तितक्याच भन्नाट लागतात. एकदम परफेक्ट प्रमाणात कशा बनवायच्या ते दाखवलेलं आहे. अशा सर्व रेसिपी आहेत, नक्की जाऊन चेक करा. इथे बघा, मस्त असे खरपूस वडे आपले तळून तयार झालेले आहेत. लगेच तेलामधून काढून घेऊया. हे बघा, वडा बघा, तेलामध्ये काढतानाच बघा तुम्ही अजिबात वरून तेलकट दिसत नाहीये. हे बघा, किती मस्त असं खुसखुशीत वडा तयार झालेला आहे. बाकीचे वडे सुद्धा आपण या पद्धतीने तयार करून घेणार आहे. आपण दाखवलेल्या पद्धतीने जर वडे बनवले तर अजिबात तेलामध्ये वडे फुटत नाहीयेत आणि अजिबात तेलकट सुद्धा वडे होणार नाहीयेत. बघा, ही आपली शेवटची बॅच आहे. मस्त असे खरपूस वडे आपले तळत आहेत. मस्त अशी रेसिपी आहे. आता याला सुद्धा आपण डिशमध्ये काढून घेऊया. व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण पुऱ्या करतो त्या पद्धतीने असे टम्म फुगलेले आहेत आपले इथं साबुदाणा वडे, आणि मस्त क्रिस्पी तयार झालेले आहेत. बघा, सत्ता हे साबुदाणा वडे आपण मस्त असे तयार करून घेतलेले आहेत. याच्यात मस्त आणि क्रिस्पी झालेला आहे. अगदी पुरीसारखा टम्म फुगलेला आहे. बघा, कमी तेलकट तर झालेलाच आहे, पण फुगलाय पण किती छान आणि क्रिस्पी पण झालेला आहे. बघा, गरमागरम वडे दह्यासोबत सुद्धा प्रचंड भारी लागतात, मस्त लागतात. नक्की खायला द्या. आतून पण मस्त झालेला आहे. अशा पद्धतीने रेसिपी तुम्ही नक्की करून बघा.